मी आज चाललो होतो ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनला. सेलिब्रेशन काही खूप मोठं नव्हतं, पण जे ज्या ठिकाणी होतं ते स्थळ खरंच खूप सुंदर आणि ऐतिहासिक आहे आणि हे तुम्हालासुद्धा पाहायला खूप आवडेल. तर यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. तर स्वामी हे सर्वस्व या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं स्वागत करेन. तर सुरुवातीला आम्ही गेलो केक शॉपमध्ये आणि तिथं आमच्यासोबत या सुंदर अशा 3 क्यूटकिन होत्या आणि आम्ही तिथून सुंदर असा केक सिलेक्ट केल्यावर आईस्क्रीम कोनचा आस्वाद घेत आम्ही निघालो आणि तोपर्यंत सूर्यसुद्धा मावळतीला आला होता आणि मावळणारा सूर्य हा खूप सुंदर दिसत होता. आणि मावळतीचा सूर्य हा कोणाकोणाला पाहायला आवडतो हे नक्की मला कमेंट करून सांगा. लोखंडी पुलावरून आम्ही गावात प्रवेश केला आणि नंतर हे जे मोठं प्रवेशद्वार दिसत आहे ते या इथल्या परिसराचं आहे. तर आम्ही गेलो तेव्हा महिलांनी स्वयंपाकाला सुरुवात केलीच होती, तर मी सुद्धा त्यांना थोडीशी मदत केली आणि पोळ्या वगैरे लाटल्यावर मी म्हटलं की तुम्हाला हा पूर्ण परिसर दाखवावा. तर चला मग. हे आहे कुंभ्याचं झाड. इथे तुकडोजी महाराज छोटे असताना खेळायचे आणि त्याच्यासमोरच हे मंदिर आहे. तर या मंदिरात जेव्हा प्रवेश केला तेव्हा 6:30 वाजले असेल आणि 6:30 वाजता ही तुकडोजी महाराजांची सामूहिक प्रार्थना असते हे तुम्हाला माहीत असेलच. त्यामुळे इथे सर्वत्र अंधार होता. नंतर आम्ही गाभाऱ्यात गेलो. तर गाभाऱ्यात इथं शिवजीची खूप छोटीशी आणि सुंदर मूर्ती आहे आणि समोर इथे पादुका ठेवल्या आहेत. च्या वरांड्यात इथे तुकडोजी महाराजांची खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि प्रत्येक मूर्तीच्या मागे इथे खूप छान असे सुभाषित लिहिले आहे. तर हे तुकडोजी महाराजाची मूर्ती आहे. नंतर यांच्या साईडला तुकडोजी महाराजांची माता जी मंजुळा माता म्हणून प्रसिद्ध आहे तिची मूर्ती आहे. नंतर या साईडला गुरुमाय म्हणून आहे त्यांची मूर्ती आहे आणि नंतर जे तुकडोजी महाराजांचे गुरु आहे आडकोजी महाराज त्यांची मूर्ती आहे आणि या मूर्तीच्या मागे सुद्धा खूप सुंदर असे सुभाषित लिहिले होते. आणि हा आहे मंदिराच्या मागचा परिसर आणि हे इथे जे झाडं वगैरे होते आणि उन्हामुळे हे थोडेसे सुकल्यासारखे झाले आहे. नंतर पावसाळ्यामध्ये वगैरे खूप हे ताजेतवाने असतात. तर आणि इथे तुकडोजी महाराज स्वतः राहिलेले आहे. ते झोपायचे सुद्धा इथं. त्यांची खाटसुद्धा इथे आहे. पण हे संध्याकाळ झाल्यामुळे बंद होतं, त्यामुळे मला बाहेरूनच शूट करावी लागली. तर आहे हा मंदिराच्या साईडचा परिसर आणि हे खूप महत्त्वाचं असं स्थान आहे कारण तुकडोजी महाराज इथे जप तप करत होते आणि हे स्थान खूप असं एकांत वासात आहे आणि इथे खूप काटेकुटे तुम्हाला पडलेले दिसत असेल तर हे सुरुवातीपासून तसेच आहे. आणि इथे आहे तुकडोजी महाराजांची मूर्ती. मला वाटते ती बालपणाचीच मूर्ती असावी आणि त्याच काळात त्यांनी इथं जप तप केले असेल. आणि ह्या ज्या खिडक्या दिसत आहेत तर आपण त्या शिवमंदिरात गेलो होतो त्या मंदिराच्या ह्या खिडक्या आहे. मंदिराच्या मागचा परिसर दिसत आहे. तिथे खूप मोठं असं गार्डन होतं आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचे झुले झाडे वगैरे होते आणि मोठे मोठे प्राणी पक्षी असे बनवलेले होते आणि प्रत्येक प्राण्यांचं काय महत्त्व आहे ते सुद्धा इथं सांगितलं होतं. पण मधात वाघाचं प्रस्थ खूप वाढलं होतं त्यामुळे हे गार्डन काही दिवसासाठी बंद करण्यात आलं आहे. नंतर आम्ही केलं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन. नंतर ह्या कपलनी केक वगैरे कट केला आणि अंधार झाल्यामुळे इथे लाईटची वगैरे बरोबर व्यवस्था नव्हती त्यामुळे फोटो काही बरोबर क्लिअर आले नाही.
तर आम्ही महिलांनीच हा बड्डे सेलिब्रेट केला, कारण पुरुष मंडळींना खूप भूक लागल्यामुळे ते जागचे उठलेसुद्धा नाही. नंतर फोटो काढण्यासाठी थोडेसे उठले. नंतर आम्ही फोटो वगैरे काढले आणि जेवणाचा आस्वाद घेतला. तोपर्यंत जवळपास 10-10:30 वाजले असतील. आणि जेव्हा इथे जानेवारी महिन्यात जत्रा भरते तेव्हा तिथला व्हिडिओ मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. तर तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.